Welcome to Niti IAS Academy, an institution for UPSC or MPSC studies. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ नीति आयएस अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आपण वर्णनात्मक पद्धतीसाठी, राज्यसेवेच्या वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि UPSCसाठी इश्यू बेस्ड करंट अफेअर्स चालू केलेले आहेत. नीति आयएस मध्ये खूप जास्त इन्क्वायरी होत होते की सर आम्हाला वर्णनात्मक जी पद्धत आहे त्याबद्दल खूप जास्त भीती वाटते, लिहायचं कसं. मग त्याच अनुषंगाने आम्ही स्वतः विचार करून, आमच्या डायरेक्टर सरांनी विचार करून आपण सुरुवात म्हणून इश्यू बेस्ड करंट अफेअर्सची सुरुवात केलेली आहे. या इश्यू बेस्ड करंट अफेअर्समध्ये काय होणार आहे, एखादी पर्टिक्युलर इश्यू जो चर्चेमध्ये आहे तो आपण इश्यू समजून तर घेणारच आहोत, त्याचबरोबर प्रिलिम्स ओरिएंटेड आणि मेन्स ओरिएंटेड त्याच्यामध्ये काय डेटा ॲड केला पाहिजे तो पण समजून घेणार आहे. आणि शेवटी सरती आपण प्रिलिम्सचा एक क्वेश्चन किंवा प्रिलिम्सचा नसेल तर मेन्सचा क्वेश्चन तो कशा पद्धतीने उत्तर लिहायचा हे पण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत थांबा, स्टे टिल द लास्ट. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा अँड गिव्ह अस पॉझिटिव्ह फीडबॅक. नाव टुडेज टॉपिक जो आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. इट इज अबाउट एक्सटर्नल डेट. आता हे जे टॉपिक आहे हा RBIने कमेंट केलेली आहे इंडियाच्या पब्लिक डेटबद्दल. आणि पब्लिक डेटमध्ये इट इज टॉकिंग अबाउट एक्सटर्नल डेट विच इज रिझन टू 736 बिलियन. आणि हे जे एक्सटर्नल डेट जे आहे विच इज 19.1% of GDP. So what is the heading in the article? It is India's external debt has rises to $736 billion, which is 19.1% of GDP. Now, before understanding public external debt, we have to understand what is public debt. Public debt काय आहे आणि public debt चे दोन भाग आहेत, internal debt आणि external debt. So the article discusses about India's external debt. First of all, before understanding the external debt, we have to understand first what is a debt. पब्लिक डेट काय आहे आणि मग त्यानंतर वी विल डिसाइड की वी विल थिंक अबाउट व्हॉट इज इंटरनल डेट ॲज वेल ॲज एक्सटर्नल डेट. सो वी शॅल सी इच वन इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर. सगळ्यात पहिल्यांदा काय की डेट काय असते, ज्याला आपण पब्लिक कर्ज पण म्हणतो. पब्लिक कर्ज काय, एक सॉर्ट ऑफ उधारी आहे. कशाबद्दल, ज्यावेळेस तुम्हाला राजकोषीय तूट ही गोष्ट तुम्ही नक्कीच वाचली असेल कुठेतरी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट ज्याला मराठीमध्ये आपण राजकोषीय तूट सुद्धा म्हणतो. ही राजकोषीय तूट वाढते का, ज्यावेळेस केंद्र सरकारची जी उत्पन्न आणि एक्सपेंडिचर याच्यामधली जे तफावत असते ती तफावत कशी फुलफिल करणार, बाय रेझिंग द मनी फ्रॉम द मार्केट और फ्रॉम एक्सटर्नल सोर्सेस. आणि ही जी फिस्कल डेफिसिट ओव्हर द पिरियड ज्यावेळेस संचयित होते, दॅट इज व्हॉट वी कॉल्ड ॲज पब्लिक डेट. अँड दिस पब्लिक डेट is of two types. This public debt is of two types. हे सार्वजनिक कर्ज जे आहे ते दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे कोणतं, एक आहे इंटरनल, दुसरं जे आहे ते आहे एक्सटर्नल. आता हे इंटरनल आणि एक्सटर्नल काय, आणि आर्टिकल पर्टिक्युलरली कशाशी डिस्कस आहे. आर्टिकल टॉक्स अबाउट एक्सटर्नल डेट ऑफ आर कंट्री. इंटरनल डेट म्हणजे जे कर्ज जे टू फुलफिल द फिस्कल डेफिसिट, जे गव्हर्नमेंट अंतर्गत सोर्सेसमधनं जे काय तुमचे रेव्हेन्यू जनरेट करतं किंवा मनी रेज करतं, दिस इज व्हॉट वी कॉल्ड ॲज इंटरनल डेट. व्हेअर ॲज जे फिस्कल डेफिसिटची जी अमाऊंट, जे कर्ज बाह्य सोर्सद्वारे आपण रेज करतो, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल डेट. मग आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात की कर्ज कुठून घेतलेलं, वर्ल्ड बँकेकडनं घेतलेलं, त्याचबरोबर IMF कडनं घेतलेलं, बरोबर येते लक्षामध्ये, त्याचबरोबर NDB न्यू डेव्हलपमेंट बँक. अजून ज्या कुठल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन मधनं जर RBI कर्ज उभं करत असेल किंवा रेज करत असेल तर व्हॉट वी कॉल्ड ॲज एक्सटर्नल डेट. आता ह्याच संदर्भामध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्यायची की इंडियाचा डेट टू GDP रेशो किती आहे. डेट टू GDP रेशो समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. आता हा डेट टू GDP रेशो जो आहे तो 81.9% ऑफ आर GDP आहे. 81.9%. आता पहिल्यांदा आपल्याला इंडियाची GDP किती आहे सद्यस्थितीला, रिअल GDP जी आहे इंडियाची ती किती आहे, $4.1 ट्रिलियन. ओके. आता याच्यामध्ये 81.9% जे आहे ते काय डेट आहे. आणि ह्या 81
9 पैकी एक्सटर्नल डेट किती सांगताय आपली, जे आपण आर्टिकलमध्ये आता बघितलं की इंडियाचं जे एक्सटर्नल डेट आहे विच इज 19.1% ऑफ GDP. समजतंय? म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन सोर्सेस ऑफ डेट आहेत. इंटरनल म्हणजे जे इंटरनल सोर्सेसमधनं घेतोय आपण, कोणाकडनं, ज्या आपल्या कमर्शियल बँका आहेत त्यांच्याकडनं, LIC असेल किंवा नंबर ऑफ अदर ऑप्शन्स, इंडियन शेअर मार्केट असेल, त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल डेट म्हणतो. सो मेजॉरिटी ऑफ इंडियन डेट इज internal, whereas 19.1% is external, and this is what this article is talking about. आता याच्यामधले जर आपण हे डिस्कस केलं की व्हॉट इट इन्क्लूड्स, एक्सटर्नल डेटमध्ये काय काय गोष्टी येतात, तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट डेट असे दोन्ही पण गोष्टी येतात. म्हणजे ज्यावेळेस आपण पब्लिक कर्ज म्हणतो, त्या पब्लिक कर्जमध्ये एखाद्या देशाची पब्लिक कर्ज आपण मोजतो, त्यामध्ये प्रायव्हेट डेट पण इन्क्लूड केलेले आहे. हे बघा, म्हणजे इट इज क्वाईट ऑब्वियस की गव्हर्नमेंट डेट तर आपण मेजर करणार, पण वेन वी से इट्स प्रायव्हेट डेट इन द फॉर्म ऑफ कमर्शियल बॉरोविंग, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग ज्याला आपण म्हणतो, ECB, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग्स, ज्या RBI अलाउ करतं. आता हे बघा, इकॉनॉमीशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे, स्टॅटिक आहे. वी नीड टू नो अबाउट ECB काय आहे, external commercial borrowings. It is the opportunity given by RBI to Indian companies to raise the money from abroad. Why? Because in overseas market the rate of interest is लो, आणि हा निधी कंपन्यांना पायाभूत सुविधांसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ही विंडो ECBच्या रूपामध्ये दिलेली आहे. आता याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय असू शकते, आपण कॉम्पोनंट ऑफ एक्सटर्नल डेट बघत असताना ECB थोडंसं डिटेलमध्ये बघूया की ECB किती दिवसासाठी अलाउड करतात. ECB 3 वर्षासाठी असते, मिनिमम 3 वर्षासाठी. याच्यामध्ये एक ऑटोमॅटिक रूट असतो आणि एक अप्रुव्हल रूट असतोय. आता जो ऑटोमॅटिक रूट आहे तो अप टू $750 मिलियन पर्यंत आहे, वेअरॅज अप्रुव्हल जे आहे ते किती, मोर दॅन 750 जर असेल तर तुम्हाला RBIचं अप्रुव्हल लागणार आहे. म्हणजे ज्या कंपनीज बाह्य सोर्सेसमधनं पैसे उभे करणार आहेत ते सुद्धा देशाच्या एक्सटर्नल डेट, ज्याला बाह्य कर्ज आपण म्हणतो, त्यामध्ये मोजलं जाणार आहे. अँड दिस इज व्हॉट वी आर डिस्कसिंग हिअर, द कॉम्पोनंट्स ऑफ एक्सटर्नल डेट. आता दुसरा आहे की लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म डेट. लॉंग टर्म डेट म्हणजे काय, जर अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज. अल्पकालीन म्हणजे काय, ज्याचं ड्युरेशन लेस दॅन 1 इयर आहे त्याला काय आपण म्हणतो की अल्पकालीन कर्ज. जर ड्युरेशन मोर दॅन 1 इयर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, दीर्घकालीन कर्ज. अल्पकालीन कर्ज जर जास्त असेल तर विच इज द कंट्री इज सब्जेक्टेड टू व्हॉट, द कंट्री इज मोर व्हल्नरेबल टू द बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस. म्हणून आपलं जे मोस्ट ऑफ द कर्ज आहे ते लॉंग टर्म आहे. येणाऱ्या स्लाइड्समध्ये आपण ते बघतोय की मेजर जे शेअर आहे तो काय आहे, लॉंग टर्मचा आहे, विच मेक्स कंट्री स्टेबल इन वेन इट कम्स टू रिपेमेंट ऑफ लोन्स. आता मल्टीलॅटरल आणि बायलॅटरल लोन्स. आता मल्टीलॅटरल आणि बायलॅटरलमध्ये काय येतं की मोस्टली याच्यामध्ये एक लाईन ऑफ क्रेडिट ही नावाची गोष्ट तुम्ही कुठे ना कुठे बघितली असेल. लाईन ऑफ क्रेडिटमध्ये काय होतंय, जसं की जपानने इंडियाला मेट्रो किंवा बुलेट ट्रेनसाठी लाईन ऑफ क्रेडिट दिलेला आहे. मग हे लाईन ऑफ क्रेडिट ज्याचा इंटरेस्ट रेट खूपच मिनिमल आहे, बट दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ external debt we have to understand. And the last is the commercial borrowing. We just discussed ki baba it is a part of private debt. So we saw what is public debt. The जी राजकोषीय तूट और वर्षानुवर्ष ज्यावेळेस संचयित होते त्यावेळेस ती काय होते, पब्लिक डेटच्या रूपामध्ये येते. मग पब्लिक डेट 2 प्रकारचं असते, इंटरनल जे अंतर्गत सोर्सेसमधनं रेज केलेलं आहे आणि जे बाह्य आहे, जे बाह्य म्हणजे एक्सटर्नल सोर्सेसमधनं आपण रेज करतो. आता मूव्हिंग नेक्स्ट वी विल सी some facts about or ratios about related to external debt. आता टोटल एक्सटर्नल डेट किती आहे आपलं, टोटल एक्सटर्नल डेट जे आहे 736.3 बिलियन आहे. 736.3 बिलियन. हे पर्सेंटेज ऑफ GDP किती आहे, GDPच्या 19.1% आहे. समजतंय? म्हणजे टोटल एक्सटर्नल जे डेट जे आहे ते 736.3 बिलियन आहे, वेअरॅज ते किती आहे, GDPच्या पर्सेंटेजमध्ये किती येते, 19.1%. आता यामध्ये लॉंग टर्म डेट जे आहे ज्याचा कालावधी मोर दॅन 1 इयर आहे ते किती आहे, 601.9 बिलियन, वेअरॅज शॉर्ट टर्म डेट विच इज 18.3% ऑफ टोटल डेट. म्हणजे मेजॉरिटी जर आपण बघितलं तर जवळजवळ 82% डेट जे आहे ते लॉंग टर्म आहे, वेअरॅज शॉर्ट टर्म किती आहे, 18.3%. आता शॉर्ट टर्म टू फॉरेक्स रिझर्व्ह रेशो किती आहे, 20.1%. आता हा शॉर्ट टर्म टू फॉरेक्स रिझर्व्ह काय, नेक्स्ट स्लाइड्समध्ये आपण डिस्कस करणार आहे, वाय इट इज इम्पॉर्टंट टू लर्न और वाय इट मॅटर्स, राईट. सो दॅट वॉज अ बिट ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अबाउट द एक्सटर्नल डेट. नाउ मूव्हिंग नेक्स्ट वी शॅल सी द करन्सी इन विच दिस डेट इज.
आता कुठल्या कुठल्या करन्सीमध्ये आहे ते US डॉलर बघितलं तर मॅक्सिमम निम्म्यापेक्षा जास्त 54% जास्त हे US डॉलरमध्ये आहे. इंडियन रुपीमध्ये किती आहे? 31% आहे. आता याच्यामध्ये कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगशी रिलेटेड किंवा प्रिलिम्स रिलेटेड इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे? ज्यावेळेस आपण लोन हे डॉलरमध्ये रेज करतो त्यावेळेस काय की जे फॉरेन करन्सी फ्लक्च्युएशन होत आहे विच हॅज टू बी बिअर बाय होम, जो बॉरोवर आहे ही हॅज टू पे. जर करन्सी डॉलर जर ॲप्रिशिएट झाला विथ रिस्पेक्ट टू इंडियन रुपीज विदाउट फर्दर बॉरोविंग, कुठलं नवीन कर्ज न घेता इंडियन गव्हर्नमेंटला जास्त पैसे पे करावं लागणार आहे. वाय? बिकॉज ऑफ करन्सी फ्लक्च्युएशन. आणि ज्यावेळेस कर्ज आपण इंडियन रुपीमध्ये घेतो जे की 31% आहे, ज्यावेळेस इंडियन रुपीमध्ये होतं त्यावेळेस पेमेंट पण रिपेमेंट पण त्याची परतफेड ती कशामध्ये होणार? ती इंडियन रुपीजमध्येच होणार. बरोबर. मग त्यावेळेस काय होतं की करन्सी फ्लक्च्युएशन जे आहे ते कोण बिअर करत आहे? जे लेंडर्स जे आहेत ते करन्सी फ्लक्च्युएशन बेअर करतात. ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये प्रिलिम्स ओरिएंटेड नक्कीच क्वेश्चन येऊ शकतो की ज्यावेळेस एखादं लोन डॉलर टर्म्समध्ये घेतलं जातं तर हू बिअर्स द कॉस्ट. थोडीशी कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे इथं. प्लीज बिअर इट, मेक द पॉईंट अँड नोट इट डाऊन. नेक्स्ट इज जापनीज येनमध्ये काही आहे 6% आसपास. त्याचबरोबर स्पेशल ड्रॉइंग राईट्स जे IMFच्या आहेत त्याच्यामध्ये 4.6% आहेत. स्पेशल ड्रॉइंग राईट्स जे आहेत आपल्याला माहिती आहे की इट इज नॉट अ करन्सी नाही आहे ती कुठली, बट इट इज अ राईट्स गिवन बाय IMF कडनं आपण नंबर ऑफ करन्सीज कॅन बी यूज फॉर शॉर्ट ड्युरेशन टू मेक द पेमेंट्स. मग ज्यावेळेस ते आपण स्पेशल ड्रॉइंग राईट्स वापरतो दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज युअर एक्सटर्नल डेट. आणि आपण बघा म्हणजे आर्टिकल कशाच्या संदर्भात? एक आर्टिकल आहे एक्सटर्नल डेटच्या संदर्भात. आपण एक्सटर्नल डेट, पब्लिक डेट काय असतं ते समजून घेतोय, इंटरनल आणि एक्सटर्नल काय घेतोय, त्याची रिलेटेड फॅक्ट्स अँड फिगर समजून घेतोय आणि त्याचे कॉम्पोनंट्स कुठले आहेत हे पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण करन्सी जाणून घेतल्या, वी शॅल सी की ज्यावेळेस आपण एक्सटर्नल डेट म्हणतो त्याच्यामध्ये फक्त लोनच येतं का? की बाबा कर्ज उभारणी करणं एखाद्या देशाकडनं तेच येतं का फक्त? तर नाही. त्याचा रेशो जर बघितला तर फक्त त्या आर्टिकलमध्ये असं मेन्शन केलंय की 34% जे आहे ते आपण फक्त कर्जाच्या रूपामध्ये घेतलेलं आहे. मग रिमेनिंग काय? रिमेनिंग जे 22.8% जे आहे ते कशाच्या संदर्भात आहे? करन्सी आणि डिपॉझिट्स. म्हणजेच काय? नॉन रेसिडेंट इंडियन्सकडनं RBI मध्ये ज्या ठेवी ठेवल्या जातात दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर एक्सटर्नल डेट. त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत? त्याचे एक्झाम्पल्स बघा. त्याचे एक्झाम्पल्स आहेत फॉरेन करन्सी बॉन्ड्स जे बँकेमध्ये असतात, फॉरेन करन्सी नॉन रेसिडेंट FCRN, त्यानंतर फॉरेन करन्सी एक्सटर्नल इन रुपी डोमिनेटेड ज्यावेळेस रुपीमध्ये ते हे करतात, किंवा फॉरेन करन्सी ऑर्डिनरी. हे जे 3 जे आहेत ह्या विंडो RBI ने कुणासाठी ओपन केलेल्या आहेत? जे NRI आहेत, किंवा अजून एक आहे की नॉन रेसिडेंट एक्सटर्नल सुद्धा आपण म्हणतो, रुपी डॉमिनेटेड किंवा फॉरेन करन्सी एक्सटर्नल सुद्धा म्हणतो. या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत. यामध्ये होतंय काय की जे एक्सटर्नल सोर्सेसमधनं आहे, एक्सटर्नल म्हणजे काय की जे नॉन रेसिडेंट इंडियन असतील किंवा अदर इन्स्टिट्यूशन्स पण असतील, जर त्यांना इंडियामध्ये गुंतवणूक करायची असेल, ठेवायची असेल आणि त्यातून व्याज घ्यायचं असेल तर दे कॅन. वाय? वी हॅव टू अंडरस्टँड इंडिया इज अ हॉट इकॉनॉमी. इंडिया इज अ हॉट इकॉनॉमी. हॉट इकॉनॉमी म्हणजे काय? आता इकॉनॉमीचा अजून एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. हॉट इकॉनॉमी म्हणजे काय? ज्या इकॉनॉमीमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट हाय असतो तिथं आपण त्या इकॉनॉमीला काय म्हणतो? हॉट इकॉनॉमी म्हणतो. सद्यस्थितीला जर आपण आता बघितलं रेपो रेट 6.5 वरनं कमी करण्यात आलेले आहे. स्टील हे जे रेट ऑफ इंटरेस्ट रेट आहेत अदर डेव्हलप कंट्रीच्या तुलनेमध्ये जास्त आहे. मग हे जे NRIs आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत ते काय करणार? त्यांचे जे एक्सेस फंड्स आहेत ते RBI मध्ये पार्क करून त्यामध्ये व्याज घेणार. म्हणजे ज्यावेळेस ठेवी ठेवल्या जातात दॅट कॅन बी ऑल्सो पार्ट ऑफ युअर एक्सटर्नल डेट. म्हणजे ज्यावेळेस आपण फक्त कर्ज उभारणी करतो तर ते आपलं तो वन ऑफ द पार्ट आहे. त्याचा रेशो किती आहे? फक्त 34% आहे. वेराज 23% जे आहे ते काय आहे? करन्सी आणि डिपॉझिट्स आहेत. आता तिसरा पार्ट आहे ट्रेड क्रेडिट आणि ॲडव्हान्सेस. आता हे ट्रेड क्रेडिट म्हणजे काय? आता ही जी संकल्पना आहे ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्टशी रिलेटेड आहे. ज्यावेळेस एखादा देश दुसऱ्या देशामध्ये काही गोष्ट एक्सपोर्ट करत असेल तर इट गिव्ज क्रेडिट. क्रेडिट कशा फॉर्ममध्ये? 15 दिवस 1 महिना तुम्ही उशिरा पेमेंट करा. हे काय झालं की ट्रेड क्रेडिट झालं. त्याचं एक उदाहरण कुठलं की रशियाने इंडियाला दिलेलं रशिया ऑइल ट्रेड. याच्यामध्ये यांनी काय रशियाने इंडियाला काय दिलं होतं? क्रेडिट दिलं होतं की यू कॅन मेक
पेमेंट्स म्हणजे ज्यावेळेस तुमची शिपमेंट देशामध्ये येईल त्यानंतर तुम्ही 1 महिन्यानंतर जरी पेमेंट केलं तरी चालेल. आणि हे जे ट्रेड क्रेडिट आहे दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर एक्सटर्नल डेट, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा लास्ट आहे कॉम्पोनंट ऑफ जे इन्स्ट्रुमेंट ऑफ पब्लिक डेट, ते आहे डेट सिक्युरिटीज. डेट सिक्युरिटीज म्हणजे काय की जे बॉन्ड्स आहेत गव्हर्नमेंटचे असतील किंवा पब्लिक सेक्टर गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेट कॉर्पोरेशनचे असतील, ज्यावेळेस ते बाह्य सोर्सेसमधनं बॉन्ड्स थ्रू पैसे रेज करतात दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज डेट सिक्युरिटीज. आता याची उदाहरणं कोणती आहेत, एक्झाम्पल कुठलं आहे, याचं उत्तम उदाहरण आहे मसाला बॉन्ड्स. मसाला बॉन्ड्स, हे मसाला बॉन्ड्स काय आहेत, मसाला बॉन्ड्स म्हणजे की बाह्य देशाच्या शेअर मार्केटमध्ये इंडियन रुपीजमध्ये पैसा उभा करणं, दॅट इज कॉल्ड ॲज मसाला बॉन्ड्स. हे कशा संदर्भात झालं, गव्हर्नमेंटने जर पैसा उभारला तर, आणि ती जर प्रायव्हेट कंपनी असेल तर ती कुठल्या स्वरूपामध्ये पैसा उभा करेल, जस्ट आपण बघितलं एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग्स, त्याचं मॅक्सिमम लिमिट जे ऑटोमॅटिक रूट थ्रू जे आहे $750 मिलियन, आणि त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला आरबीआय कडनं अप्रुव्हल घेणं गरजेचं आहे. सो दिस वॉज अबाउट द इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सटर्नल डेट. म्हणजे फक्त कर्ज उभारत नाही आहे आपण, त्याचबरोबर करन्सी किंवा ज्या ठेवी ठेवल्या जातात आरबीआय मध्ये त्या पण तुमच्या एक्सटर्नल डेटचा पार्ट आहे, ट्रेड क्रेडिट पण त्याचा एक पार्ट आहे, आणि डेट सिक्युरिटीज पण त्याचा एक पार्ट आहे. आता मुव्हिंग नेक्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड सम इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट रिलेटेड टू दिस आर्टिकल. आता ही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट कुठली आहे की व्हॅल्युएशन इफेक्ट. म्हणजे काय, ज्यावेळेस जस्ट आपण बघितलं की करन्सी इंडियन रुपी इज कंटिन्युअसली ॲप्रिशिएटिंग ऑर डिप्रिशिएटिंग, ज्यावेळेस डॉलरच्या तुलनेमध्ये किंवा दुसऱ्या बाह्य करन्सीच्या तुलनेमध्ये जर इंडियन करन्सी डेप्रिशिएट झाली तर विदाउट एनी फर्दर बॉरोविंग विल हॅव टू पे एक्स्ट्रा, जे काय तुमचं व्याजदर आहे ते वाढणार आहे. म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये जर तुमची करन्सी डेप्रिशिएट झाली तर विदाउट एनी फर्दर बॉरोविंग वी हॅव टू शेल आउट मोर मनी. दिस इज व्हॉट, आणि जो तो इफेक्ट आहे दिस इज व्हॉट वी कॉल ॲज व्हॅल्युएशन इफेक्ट. म्हणजे काय की जर करन्सी ॲप्रिशिएट झाली, जर तुमची इंडियन रुपी कम्पेअर टू डॉलर ॲप्रिशिएट झाली तर आपल्याला कमी पैसे द्यावे लागतील. पण जर इंडियन रुपी डेप्रिशिएट झाली तर नवीन कुठलीही बॉरोइंग न करता आपल्याला एक्स्ट्रा पेमेंट करावं लागेल, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म डेट. लॉंग टर्म आपण काय, जे मोर दॅन 1 इयर्स आहे त्याला काय म्हणतो आपण लॉंग टर्म, वेरॅज लेस दॅन 1 इयर जे आहे त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट टर्म. लॉंग टर्म डेट जे असतं ते सस्टेनेबल असतं, म्हणजे ज्या पायाभूत गुंतवणुकीसाठी जे आपल्याला पैसा लागतो तो लॉंग टर्मच लागतो. मग ज्यावेळेस तुम्हाला पैसा दीर्घकाळासाठी उपलब्ध होतो तो एक स्टेबिलिटी आणतो, म्हणून लॉंग टर्म डेट जे आहे ते फेवरेबल असतं. वेरॅज शॉर्ट टर्म डेट जे असतं ते वोलाटाईल असतं. काय करतं, तुमच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्ववरती खूप जास्त स्ट्रेस टाकतं. म्हणून इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू हॅव अ लॉंग टर्म डेट अँड द रेशो वी जस्ट हॅव सीन. आणि आता ही जी महत्वाची कॉन्सेप्ट जी आहे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे शॉर्ट टर्म डेट टू फॉरेन एक्सचेंज रेशो. जी आपण आता जस्ट बघितली त्याचा रेशो किती आहे, आता बघा रेशो किती आहे त्याचा, शॉर्ट टर्म डेट टू फॉरेन एक्सचेंज रेशो किती आहे, 20% आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की याचा अर्थ असा होतोय की टोटल एक्सटर्नल डेटमध्ये तुमचा शॉर्ट टर्म डेट टू फॉरेन रिझर्व्ह रेशो किती आहे, 20%. म्हणजे तुमच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो सद्यस्थितीला किती आहे, अराउंड $700 बिलियन आहे. मग त्याच्यात 20% जो आहे तो काय शॉर्ट टर्म डेट आहे. म्हणजे काय होतंय की जर शॉर्ट टर्म डेट जास्त असेल तर तुमच्या जे फॉरेन एक्सचेंज रेट आहे किंवा तुमचे रिझर्व्स आहेत याच्यावरती जास्त स्ट्रेस येतो, विच मेक्स अस व्हल्नरेबल. करंटली जो आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जे आहेत ते अराउंड $700 बिलियन आहेत, विच विल बी सफिशियंट टू कव्हर गिव्ह अ इम्पोर्ट कुशन और इम्पोर्ट कव्हर फॉर 11 months. सो दॅट वॉज अबाउट शॉर्ट टर्म डेट टू फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. आता मेन्स ओरिएंटेड आपल्याला काहीतरी गोष्टी समजून घ्यायच्यात. त्याच्यामधले सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. सकारात्मक बाब कुठली आहे की मेजॉरिटी जे आपलं एक्सटर्नल डेट आहे ते लॉंग टर्म आहे. आपण आता जस्ट बघितलं की लॉंग टर्म डेट जर मेजॉरिटी असेल तर आपल्याला त्याची उपयोग त्या पायाभूत सुविधा ज्यांचा जेस्टेशन पिरियड हा खूप मोठा असतो त्यासाठी वापरता येऊ शकतो. नेक्स्ट इज डेट टू जीडीपी रेशो जो आहे तो मॉडरेट आहे. किती आहे एक्सटर्नल डेट टू जीडीपी रेशो 19.1% आहे, जो की मॉडरेट इतका हाय नाही आहे. मेजॉरिटी इंडिया काय म्हणते, ज्यावेळेस सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग होती इंडिया सेज की मोस्ट ऑफ आर
डेट इज इंटरनल फंडेड नॉट एक्सटर्नल. एक्सटर्नलमध्ये किती आहे, फक्त 19.1% जे आहे डेट टू GDP रेशोमध्ये एक्सटर्नल आहे, आणि त्यामध्ये पण ट्रेड क्रेडिट आहे, त्यामध्ये पण ज्या आपल्या म्हणता येईल की ठेवी ज्या आहेत त्यांचं शेअर पण इक्वली आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की डेट टू GDP रेशो जो आहे आपला तो किती आहे 9.1%. कशाचा, एक्सटर्नल डेटचा. आणि रुपी शेअर इज इन्क्रीजिंग. त्यावेळेस काय होतं की जस्ट आपण बघितलं जर रुपीमध्ये जर एक्सटर्नल डेट असेल तर त्याचं काय होतं की करन्सी फ्लक्च्युएशन ज्यावेळेस होती तर हू बिअर्स द कॉस्ट, जो कर्ज देणारा आहे लेंडर आहे तो ही विल हॅव टू बिअर द कॉस्ट. आता याच्यामधले कन्सर्न्स कुठले आहेत, जी चिंता नकारात्मक गोष्ट अशी की हाय डॉलर शेअर, अजून 50% जास्त जे बाह्य कर्ज आहे ते डॉलर टर्म्समध्ये, त्यामुळे मग डॉलरच्या तुलनेमध्ये जर इंडियन रुपी डेप्रिशिएट झाला तर आपल्याला जास्त पेमेंट करावं लागतं. आणि नेक्स्ट इज रायझिंग शॉर्ट टर्म डेट टू फॉरेक्स रेशो. जे फॉरेक्स रेशोच्या तुलनेमध्ये आपण जो रेशो बघितला, जर शॉर्ट टर्म डेट जर वाढत असेल तर वी नीड कंटिन्युअस मॉनिटरिंग बिकॉज फॉरेक्स रिझर्व्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर व्हॉट, फॉर युअर इम्पोर्ट कव्हर. सो दॅट वॉज दोज पॉइंट्स वर रिलेटेड टू आवर मेन्स point of view. Now we shall see expected question on this topic. We just have seen public debt. आता याच्यावरती क्वेश्चन कसा बनू शकतो की भारताच्या बाह्य कर्जाची रचना स्पष्ट करा आणि भारताच्या बाह्य क्षेत्राच्या स्थिरतेवर त्याचे परिणाम काय आहेत याचे मूल्यांकन करा. 250 शब्दामध्ये जर तुम्हाला हे करायचं असेल, सॉरी इथं गुण झालेलं आहे, इथं शब्द असायला पाहिजे. 250 शब्दांमध्ये जर लिहायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही सुरुवात कशी करणार, सुरुवात तुम्ही याच्यामध्ये काय करणार की डेट काय असतं, पब्लिक डेट काय असते, इंटरनल आणि एक्सटर्नल, आणि त्यानंतर तुम्ही सगळी जेवढी फॅक्ट्स ज्या पद्धतीने आपल्याला जे रेशोज आहेत डिफरंट काइंड ऑफ रेशोज करू शकता, या डेटचे सकारात्मक पॉईंट्स कुठले आहेत, नकारात्मक पॉईंट्स कुठले आहेत हे तुम्ही मेन्शन करू शकता. आणि शेवटला आता हे झालं की याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आपण डिस्कस करणं इम्पॉर्टंट विसरून गेलो, ते म्हणजे कुठली, ती म्हणजे 2 इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत ज्या आपण पहिल्या डिस्कस करायला पाहिजे होत्या त्या डिस्कस करायचं राहून गेलं. कुठल्या, एक आहे FRBM ऍक्ट आणि दुसरा आहे आता FRBM ऍक्ट 2003. आता बघा आर्टिकल कशा संदर्भामध्ये, आर्टिकल जे आहे ते एक्सटर्नल डेटच्या संदर्भात आहे, पण त्याचे आपल्याला प्रोव्हिजन्स कुठं दिसतात, FRBM ऍक्ट 2003 मध्ये. हा FRBM ऍक्ट काय सांगतोय, हा FRBM ऍक्ट तुम्ही असं सांगतोय की तुमचं फिस्कल डेफिसिट जे आहे ते 3% ऑफ युअर GDP असलं पाहिजे. किती असलं पाहिजे, FD फिस्कल डेफिसिट ज्याला म्हणता येईल ते 3% ऑफ युअर GDP. आणि इट ऑल्सो गिव्ज सजेशन फॉर डेट मॅनेजमेंट, कर्जाचं व्यवस्थापन करण्यासाठी काही सजेशन देते, त्यामुळे आपल्याला FRBM ऍक्ट जाणून घेणं गरजेचं आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्याशी संलग्न NK सिंग कमिटी आहे. NK सिंग कमिटी जी 2017 साली आली. यांनी काय केलं, FRBM ऍक्ट रिव्ह्यू केला आणि याच्यातलं मेजर रेकमेंडेशन काय होतं की टोटल डेट टू GDP रेशो किती असला पाहिजे, 60%. सद्यस्थितीला किती आहे तो 81.9%. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, जे NK सिंग कमिटीने काय सांगितलंय की तुमचा डेट टू GDP रेशो जो आहे तो 60% असला पाहिजे, त्यात केंद्र सरकारचा वाटा 40% असला पाहिजे, वेरॅज 20% जे आहे तो राज्य सरकारचा वाटा असला पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त NK सिंग कमिटीने काय रेकमेंडेशन्स केलेले आहेत की RBI मस्ट इस्टॅब्लिश की डेट मॅनेजमेंट काउन्सिल, एक अशी सेपरेट इन्स्टिट्यूट बनवा जे गव्हर्नमेंटचं एक्सटर्नल डेट जे आहे पब्लिक कर्ज आहे त्याचं मॅनेजमेंट करेल, RBI कडनं याची व्यवस्था लांब करा. मग हे जे 2 पॉईंट आहेत हे तुम्ही सोल्युशन मध्ये मेन्शन करू शकता की टू मेंटेन fiscal discipline, you can mention the FRBM Act, you can mention the suggestion given by the NK Singh committee about fiscal debt management council must be established to have a prudence fiscal management. So that was all about today's topic. India's external debt has risen and we have seen all the topics related to the external debt. I hope you like the lecture. For any query, do not hesitate to comment. Thank you so much.